स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, दिव्यांग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू। महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान सुरू केले। या अभियानाचा उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडथळा न येता योग्य संधी उपलब्ध करून देणे आहे। 1944 मध्ये स्थापन झालेल्या जय वकील फाउंडेशनने आपल्या 80 वर्षांच्या अनुभवावर संशोधन आधारित अभ्यासक्रम विकसित केला आहे। हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीज मान्यता प्राप्त आहे। महाराष्ट्र राज्यातील 453 विशेष शाळांमध्ये हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू झाला आहे। या अभ्यासक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखून त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधता येतो। महाराष्ट्र सरकारने या उपक्रमाला मोठा पाठिंबा दिला आहे। या अंतर्गत 2673 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे। याचा फायदा 18431 दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार आहे। हे अभियान दिव्यांगांच्या समावेशक शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, आशिया महिला रग्बी अंडर 27 चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोणता देश बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चीन। स्पष्टीकरण समजून घेऊ। आशिया महिला रग्बी अंडर 27 चॅम्पियनशिप 2025 राजगीर, बिहार येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये महिला गटात चीनने सुवर्ण पदक जिंकले आहे। त्याने अंतिम सामन्यात हाँगकाँगला पराभूत केले होते, तर भारताच्या महिला संघाने या स्पर्धेत उझबेकिस्तानला पराभूत करून कांस्य पदक मिळवले आहे। या कामगिरीमुळे भारतीय संघाने मोठा प्रतिसाद मिळविला आहे। तसेच पुरुष गटाचा किताब हा हाँगकाँग संघाने जिंकला असून त्यांनी अंतिम सामन्यात श्रीलंकाला 33-0 ने पराभूत केले आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न तिसरा, जागतिक हत्ती दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 12 ऑगस्ट। स्पष्टीकरण समजून घेऊ। जागतिक हत्ती दिवस दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा दिवस हत्तींच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित केला जातो। जागतिक हत्ती दिवस पहिल्यांदा 2012 साली साजरा करण्यात आला होता। तेव्हापासून प्रत्येक वर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। जगभर हत्तींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले जातात। 2025 ची जागतिक हत्ती दिवसाची थीम आहे ब्रिंगिंग द वर्ल्ड टुगेदर टू द एलिफंट। मराठीत जग हत्तींच्या संरक्षणासाठी एकत्र येत आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे? योग्य उत्तर आहे नागपूर पुणे वंदे भारत। डिटेलमध्ये समजून घेऊ। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही सध्या देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन आहे। या सेवेचे उद्घाटन 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू रेल्वे स्थानकावरून व्हर्च्युअली केले। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस 881 किलोमीटरचे अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत रेल्वे असून ती महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत आहे, तर विदर्भातील 4थी वंदे भारत रेल्वे आहे। ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन या मार्गावर धावणार आहे। या गाडीचा सरासरी वेग 73 किमी प्रति तास इतका आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, WHO ने ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशाला स्लीपिंग सिकनेसपासून मुक्त होणारा 10वा देश म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केनिया। स्पष्टीकरण समजून घेऊ। स्लीपिंग सिकनेसचे शास्त्रीय नाव मानव आफ्रिकी ट्रायपॅनोसोमायसिस आहे। हा रोग चेचे माशीच्या चाव्यामुळे ट्रायपॅनोसोमा ब्रूसी या परजीवीमुळे होतो। या रोगामुळे ताप, थकवा, मानसिक गोंधळ, झोप, जागरण चक्र बिघडणे अशी लक्षणे दिसतात। उपचार न केल्यास हा रोग प्राणघातक ठरू शकतो। WHO ने 8 ऑगस्ट 2025 रोजी केनियाला या रोगापासून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मुक्त घोषित केले आहे।
केनिया हा असा दर्जा मिळवणारा जगातला 10वा देश ठरला आहे. हे यश दीर्घकालीन नियंत्रण, सर्वेक्षण व आरोग्य सेवा सुधारणा यामुळे शक्य झाले आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. भारतात पहिल्यांदा आयोजित होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्यस्तरीय इंडिया ओपन स्पर्धेचे आयोजन कुठे झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. डिटेलमध्ये समजून घेऊ. विश्व ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची ॲथलेटिक्स स्पर्धा आहे, ज्यात कांस्य, रौप्य आणि सुवर्ण अशी 3 स्तर असतात. 2025 मध्ये पहिल्यांदाच भारतात या टूरच्या कांस्य स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 10-11 ऑगस्ट 2025 दरम्यान ओडिसा भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये झाली. यात भारतासह अनेक देशांतील नामवंत ॲथलीटांनी सहभाग घेतला. याच स्पर्धेत महिला भालाफेक प्रकारात अन्नू राणीने सुवर्णपदक पटकावले. तिने 62.01 मीटर थ्रो फेकला होता. या स्पर्धेमुळे भारताच्या ॲथलेटिक्स क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ओळख वाढली आहे. ओके, 7वा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 ऑगस्ट. स्पष्टीकरण समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याची घोषणा केली आणि 2000 पासून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरातील युवकांच्या समस्या, आव्हाने आणि त्यांच्या विकासातील भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. तसेच राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. 1984 साली भारत सरकारने हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला आणि 1985 पासून तो साजरा होऊ लागला. याचा उद्देश म्हणजे युवकांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे आहे. आणि 2025ची राष्ट्रीय युवा दिवसाची थीम आहे राष्ट्रनिर्माणासाठी युवा सशक्तीकरण. ओके, प्रश्न 8वा. नुंबेओ सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळाले आहे? योग्य उत्तर आहे 67वे. स्पष्टीकरण पाहू. नुंबेओ सुरक्षा निर्देशांकानुसार 2025च्या मध्यात भारताला 67वे स्थान मिळाले असून त्याचा सुरक्षा स्कोअर हा 55.8 इतका आहे. हा निर्देशांक विविध देशांतील गुन्हेगारी पातळी, कायदा सुव्यवस्था, नागरिकांचा सुरक्षेबाबतचा अनुभव इत्यादी घटकांवर आधारित असतो. जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत प्रथम स्थान अंडोरा देशाचे आहे, त्यानंतर अनुक्रमे UAE आणि कतर आहे. तर सुरक्षित जागतिक शहरांमध्ये प्रथम स्थान अबुधाबी, दुसरे स्थान दोहाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे, भारतात देशामध्ये सर्वात सुरक्षित शहर आहे मंगळूरू, कर्नाटकचे. दुसरे स्थान वडोदराचे आहे आणि तिसरे स्थान अहमदाबादचे आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिले अत्याधुनिक पशु स्टेम सेल बायोबँक आणि प्रयोगशाळाचे उद्घाटन कुठे केले? योग्य उत्तर आहे हैदराबाद. स्पष्टीकरण समजून घेऊ. 2025 मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी तेलंगणाच्या हैदराबाद शहरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी येथे भारतातील पहिले अत्याधुनिक पशु स्टेम सेल बायोबँक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. या बायोबँकमध्ये पशूंच्या स्टेम सेल्सचे दीर्घकालीन साठवण आणि संशोधनाची सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे पशु आरोग्य सुधारणा, लसी विकास आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती होईल. ओके. 10वा प्रश्न. अम्मा सन्मान दिवसानिमित्त महिलांच्या न्यायविषयक नारी अदालत उपक्रमाचे शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सिक्कीम. स्पष्टीकरण समजून घेऊ. 10 ऑगस्ट 2025 रोजी सिक्कीममध्ये अम्मा सन्मान दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी राज्याची पहिली नारी अदालत सुरू करण्यात आली, ज्याचे उद्घाटन रांगपो ग्राउंड येथे झाले. हा उपक्रम मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. नारी अदालत ही महिलांनी चालवलेली समुदाय आधारित न्यायव्यवस्था आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण व अर्धशहरी भागात त्वरित, सुलभ आणि सौहार्दाने वाद निवारण करणे आहे. हा उपक्रम मिशन शक्ती संबल योजनेअंतर्गत राबवण्यात आला असून 210 महिलांचा सन्मानही यात करण्यात आला आहे. ओके.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.